तर इकडे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे। आज झालेल्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड यांच्या वकिलाने केलेल्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनला सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला। सरकारी पक्ष आणि आरोपीच्या वकिलांकडून कोर्टात इतरही अर्ज करण्यात आलेले आहेत। हे सगळे एकत्रित करून 17 तारखेला सुनावणी घेऊ असे आदेश न्यायालयाने दिले। वाल्मिक कराडची मालमत्ता जप्तीसह पंच हजर करण्याच्या अर्जावरती सुनावणी होणार आहे। दरम्यान आमचा सरकारी पक्षाचा युक्तिवाद यावर विश्वास असून न्याय देवता न्याय देईल अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे। सरकारी पक्षातील वकील साहेब आहेत निकम साहेब त्यांनी तुम्हाला दिलेले आहे। आम्ही येतोय, आम्हाला शेवटपर्यंत न्यायाच्या भूमिकेत आम्ही असणार आहोत। वैभवी कुटुंब सगळं गाव सगळे लोक या न्यायाच्या प्रक्रियेत आहेत आणि न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाहीत। आम्हाला न्याय पाहिजे आणि जे झालेला अन्याय आहे त्याला नियती कधीच माफ करणार नाही। नियती ही सगळ्यांना शिक्षा देणार आहे। सरकारी पक्षातील जे वकील साहेब आहेत ते यावर म्हणणं देखील दिलेलं आहे आणि त्याची सुनावणी देखील 17 तारखेला होणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। विधानसभा निवडणूक काळामध्ये महायुती सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांचं परदेशी शिक्षण स्वप्न पूर्ण झालं अशी जाहिरात केली होती। या जाहिरातीमध्ये झळकलेल्या चंद्रपुरातील रोहित दिवसेलाच परदेशी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे। गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांना 2018-19 पासून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते। या योजनेअंतर्गत रोहितने इंग्लंडच्या बर्मिंगहम विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता। प्रवेशपत्राच्या आधारे त्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला होता। कागदपत्रांची छाननी करून त्याला पत्रसुद्धा पाठवण्यात आलेलं होतं। आता या यादीत 2024-25 असून तो जानेवारी 2025 मध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे लाभ देता येणार नसल्याचं ओबीसी विभाग अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। यादीमध्ये नाव असल्याने रोहित याने 50 लाखांचं कर्ज काढलं होतं, मात्र आता अपात्र ठरल्यामुळे त्याच्यासमोर गंभीर समस्या उभी ठाकली। मला वर्ष 2024-25 ची ओबीसी फॉरेन स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती, ज्याची रक्कम अजूनपर्यंत माझ्या खात्याला जमा करण्यात नाही आली आहे। तर मी सरकारला विनंती करतो की ती रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्याला जमा करण्यात यावी, कारण की माझ्या घरची पूर्ण जबाबदारी माझ्या आईवरती आहे। जे मला डॉक्युमेंट्स मागितले मी ते सगळे समाज कल्याण ऑफिसला सबमिट केले आणि अजूनपर्यंत माझ्या मुलाचं आता एज्युकेशन झालेलं आहे 2025 मध्ये जानेवारी। अजूनपर्यंत माझ्या मुलाच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाही। आर्थिक म्हणजे त्याचा सामना करावा लागत आहे मला आणि एज्युकेशन लोन घेतल्यामुळे म्हणजे इंटरेस्ट पण खूप बसून राहिलेला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। नायगाव तालुक्यातील काही गावांमधील नुकसानाचे अद्याप पंचनामे झालेले नाहीयेत। दरम्यान कोठाळा या ठिकाणी एका चिमुकलीने शेतातील शेंगांच्या नुकसानाचा व्हिडिओ बनवलेला आहे। यावेळेला तिने आमदारांना यामध्ये लक्ष घालून पंचनामे करण्याची मागणी केली आहे। चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार राजेश पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट चिमुकलीचं शेत गाठलं आणि तिथली परिस्थिती पाहिली आणि तात्काळ संपूर्ण तालुक्यात नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। चिमुकलीच्या या प्रयत्नांना यश आल्यामुळे सर्वांकडून तिचं कौतुक केलं जात आहे। कुठलं शेत तुझं? तू कुठं थांबून शूटिंग केली? व्हिडिओ कुठून केली? आंगरगावून फोन आलता तुमचा, शेळगाव फोन आलता, इकडे फोन डायरेक्ट मी पहिलं जेव्हा फोन आला कधी करणार पंचनामे चालू? कुठलं तुझं शेत? हा हे